हॅलो नमस्कार, मी मोनिका स्मितू अँड रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर कालचा जो व्लॉग बघितला त्याचा हा पुढचा पार्ट आहे। तर स्मितूचा आज होता बर्थडे, त्यासाठी त्याचं चालू होतं की मम्मी आज माझा बर्थडे आहे, त्याच्यामुळे मी क्लासला जात नाही कारण समोरनं गार्डनमध्ये मुलं खेळत आहे, कारण ते कालच स्वच्छ झालं आणि त्यालाही ते काहीतरी नवीन विशेष वाटत होतं। म्हणजे स्वच्छ केल्यावर कसं झाडं झुडपं पूर्ण क्लीन झालं, पूर्ण ग्राउंड, त्याच्यामुळे याला खेळायचं होतं। पण कसं बसं मी म्हटलं की उद्या आता सुट्टी आहे, तर तो तयार झाला आणि तो निघालेला आहे। आता 5 वाजले आहे बरोबर आणि ऊन बघू शकता अजूनही अंगणामध्ये आहे, म्हणजेच थोडासा उन्हाळा सुरू झाला। तर ना आता वाजलेले आहे 5:05 थोडासा उशीर केला। समोर मुलं खेळत आहे ना, त्यांची ट्युशन झाली, त्यांचं कसं थोडंसं रोज 6ला असते, पण आज हाफ डे असल्यामुळे 3ची। तर ते कॉलनीतले पोरं आहे, तर त्याच्यासोबत याला खेळायचं होतं, पण तिथे जाऊन खेळायचंच असते। आता ही गोष्ट याला कोण सांगणार, इतके पैसे वगैरे द्यावं लागते, तर त्याच्यामुळे म्हटलं जा, उद्या सुट्टीच असते। खूप नखरे करते मुलं आणि पप्पा नसले की त्यांना माहीत असते की आपली मम्मी जास्त काही रागवत नाही, मारत नाही। या गोष्टीचा इतका फायदा घेते ना की बस त्यांना ते सिंपती असते की नाही आपल्याला जास्त मारणार नाही, जास्त रागवणार नाही, तर आपण जसं वागलं तसं वागू देते। पण मी त्याला शेवटी पाठवलंच, कारण इथे जर ठेवलं ना तो काही असं कॉन्स्टंट खेळत नाही, काहीतरी हे पाहिजे मम्मी, बॉल पाहिजे, बॅट पाहिजे, असं त्याचा चक्रा चालूच असते। आणि क्लास म्हटलं की बरं राहते 1 तास आपल्यालाही मागे थोडंसं शांत। तर आता बरोबर वाजलेले आहे 5 आणि आता मी करते थोडंसं व्लॉग अपलोड करते, एडिट करून ठेवला, व्हॉइस ओव्हर देऊन ठेवला। व्हॉइस ओव्हरचं सगळ्यात आधी बघावं लागते, पण अपलोड नाही केलेलं आहे कारण थोडंसं समोरचं जे असते ना ते बाकी आहे। खूप झोप लागत होती, मी पण झोप घेतली अर्धा-पाऊण तास आणि चला आता करते मी कंटिन्यू। वाटलं की 15 ते 20 मिनिटाचं काम आहे, म्हणजे मी अर्धा तास पकडून चाललेली होती। पण असं असते ना आपल्यासमोर कुणाचा व्हिडिओ वगैरे आला किंवा आपण टॅग्स वगैरे बघायसाठी बरंच काही असते की यूट्यूबमध्ये घुसलं की मग ते 6 वाजत आले। आता पटापट कपड्यांच्या घड्या घालते आणि एक फळा मारून घेते घराला आणि अंगणात खूप सारा पसारा, अंगण झाडते, तोपर्यंत नळसुद्धा येतील असं वाटत आहे मला, कारण आज लागली मी व्हिडिओच्या मागे त्याच्यामुळे। तर चला करते। व्लॉग जेवढा सोपी वाटते ना तेवढा नाही आहे, कारण त्याच्या एडिटिंगमध्ये इतक्या बारीक सारीक गोष्टी बघावं लागते। मेन म्हणजे आपली ॲक्टिव्हिटी, कुठं आपण वाकलो, काही झालो तर आपलं सगळं व्यवस्थित आहे का, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे त्या बघूनच व्लॉग अपलोड केला जातो। त्यासाठी खूप अशा बारीक सारीक गोष्टींमुळे ना एडिट करायला वेळ लागते। तर माझंही तसंच झालं, आज भरपूर असा वेळ गेला, 15 मिनिटाच्या जागेवर अर्धा-पाऊण तास निघून गेला, म्हणजे जवळजवळ 1 तास टोटली इथेच गेला। आणि ना आता मी इथे कपडे घडी करून घेतले, कारण कपड्यांचा जेवढा पसारा आपण कमी केला ना तेवढा बरा पडते, नाहीतर मग ते आणखीनच आपल्याला असं वाटत राहते की कुठंतरी आपले एक रूममधलं काम जे आहे ते पूर्ण पसाऱ्यासारखं पडलेलं आहे। त्यामुळे मी सगळं आता इथलं इथे उचलून घेतलं आणि बेडशीटसुद्धा छानच होती म्हणून ती झटकून नाही घेतली, तिथेच अशी छान क्लीन करून घेतली। आणि त्यानंतर नळसुद्धा आलेले होते, अंधारसारखं दिसत आहे तुम्हाला कारण लाईट वगैरे लावलेले आहे। घरामध्ये थोडंसं वाटते, पण बाहेर जर बघायला गेलं तर पूर्णपणे उजेड होता। आणि काल ना थोडासा प्रॉब्लेम झाला या व्हॉइस ओव्हरमध्ये, काय कुठे गाणं वगैरे काय होतं माहिती नाही, पण त्यांनी कॉपीराईट वगैरे दिलं, त्यामुळे हा व्लॉग मी डबल आज सकाळी रेकॉर्ड करत आहे, म्हणजे व्हॉइस ओव्हर देत आहे आणि आताच तुम्हाला येईल। आता उठल्या पहिले हे काम करायला घेतलं, कारण जास्त दिवसाचं व्लॉग पेंडिंग राहिला आणि जास्त गॅप पडला की ते मलाही चांगलं वाटत नाही सारखं सारखं, त्यामुळे
आता इथे सगळं काही घरातलं पण मी झाडून घेतलं आधी आणि सूर्यास्त जवळपास मावळलेला आहे. फक्त अंधार व्हायचा बाकी आहे, पण सूर्यदेवता आपले पूर्णपणे गेलेले आहे. तर इथे ना आता संध्याकाळी तर सकाळी झाडावंच लागते, पण संध्याकाळीसुद्धा खूप सारा असा पसारा असतो इथे. म्हणजे पानं वगैरे जास्तच पडलेले असते आणि बाहेरच्या साईडला तर खूप आहे. पण आता उद्या संडे आहे तेव्हा मी ते करणार, कारण रोज रोज शक्य नाही. इकडेच ठेवलेली होती. मुलांचं व्यवस्थित आपल्याला जपून ठेवावं लागते, नाही तर ते त्यांचं वेळेवर मग गोंधळ. तर चला आता रिदूसोबत थोडंसं चक्कर मारते. आज व्हिडिओ एडिटिंग आणि रिदू खूप वेळ झोपला, त्याच्यामुळे ना सगळ्या कामाला उशीर झाला. म्हणजे तो उठला नाही म्हणून मी तिथंच होती बेडवर बसून एडिटिंग करत, आणि तेही करणं गरजेचं होतं, कारण तुम्हाला व्हिडिओ कधी येणार. तर चला करते कंटिन्यू थोड्या वेळाने. माझं रिदूमुळे आज एक काम तर झालं, व्लॉग एडिट करायचं आणि अपलोड करायचं. पण बाकीचे जे काही काम आहे ना ते राहूनच गेले होते. आणि हे जे पार्सल आहे ना ते मागच्या सॅटर्डेला आलं आणि आज बड्डेचं मुहूर्त पाहून मी ते ओपन करायला घेतलं. तर पूर्णपणे हा सेट होता, जो डेकोरेशनचा सेट असतो स्पायडरमॅनवाला, आणि फक्त मला 206 रुपयाला पडलेला होता. तेव्हा मला वाटते ऑफर सुरू होतं 2 तारखेला, स्पेशल संडे की काहीतरी होता वाटते. तर त्या दिवशी मी हे ऑर्डर करून घेतलं. मी काय करते ना, विश लिस्टमध्ये टाकून ठेवते ज्या काही वस्तू आपल्याला गरजेच्या आहे, पाहिजे आहे, किंवा मग आपण घेणार अशा गोष्टी मी विश लिस्टमध्ये टाकून ठेवते. जे हार्टचं साईन असते ना पिंक कलरचं, त्याच्यावर क्लिक केलं म्हणजे साधा असते पहिले रिकामं, त्याच्यावर क्लिक केलं की ते पिंक होते. म्हणजे विश लिस्टमध्ये ते ॲड होऊन राहते. आणि त्या ॲपमध्ये जाऊन बघितलं तर तुम्हालासुद्धा समजेल. तर किंवा मग यूट्यूबवर बरेच असे व्हिडिओ आहे किंवा कसं त्याला विश लिस्टमध्ये करून ठेवायचं म्हणून. तर ते मी करून ठेवते आणि ज्या दिवशी सेल वगैरे लागतो ना त्या दिवशी मी हे पूर्णपणे ऑर्डर करून घेते. म्हणजे लगेचच ऑर्डर करते, कारण सेल म्हटलं की लगेच स्टॉकआउटसुद्धा होतात अशा छोट्या मोठ्या गोष्टी, आणि स्वस्त्यामध्ये असेल तर लगेचच होते. आपण या गोष्टी जर घ्यायला गेलं तर एकच पॅकेट नुसतं 70 रुपयाचं असते बलूनचं वगैरे, पण मला हे सगळं 206 रुपयात पडलं. सायंकाळनंतर मी स्मितूचा अभ्यास वगैरे घेतला आणि बराच वेळ गेला याच्यामध्ये. म्हणजे आता जवळजवळ 8-8:30 वाजलेले आहे. आणि जेव्हा चहा वगैरे घेतला ना तेव्हा ह्या ज्या वड्या आहे ना सोयाबीनच्या, या मी अशा भिजू घातलेल्या होत्या. तर आता याचा बनवायचा आहे खिमा. तसं मटनचा खिमा वगैरे असतो ना तसा त्याचा आता मी पहिल्यांदाच ट्राय करते, पण रेसिपी तुमच्याशी शेअर करते. तर नक्की रेसिपी तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा, आणि कशी झाली हे मी सांगतेच नंतर. तर इथे ना आज मी वेगळं काहीतरी ट्राय करायला घेतलं आहे, ते म्हणजे सोया चंक्स. बाकी होते त्यामुळे ना ते भिजू घातलेले होते मी संध्याकाळी जेव्हा मी चहा वगैरे बनवला तेव्हाच. आणि आता ते सगळे पाणी पिळून त्याला मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घेतले. आणि खरं तर जेव्हा हे नसते ना घरी तेव्हा अजिबात इच्छा होत नाही काहीतरी हे बनव ते बनव आणि चांगलं आवडीनं खायची. पण आज मनात आलं की नाही, काहीतरी एक रेसिपी आपल्याला शेअर करायची आहे, आणि त्यानुसार मी बनवायला घेतलं. आणि सहजच एक व्हिडिओ आला, म्हणजे सोयाबीनच्या वड्या कशा आपण साध्या बनवल्या की त्याला ग्रेव्ही चांगली पाहिजे, नाही तर मग ते पांचट लागते. त्यामुळे मग मी विचार केला की काहीतरी असं सोयाबीनच्या वडीचं बघते. तर वड्या तर मी भिजत घातलेल्या होत्या, आणि नंतर एक असा व्हिडिओ समोर आला, त्याच्यामुळे म्हटलं चला आज हेच ट्राय करून बघते आणि तुमच्याशी सुद्धा शेअर करते. तर छान असं आलं लसणाची पेस्ट टाकली, सगळ्यात पहिले जिरं टाकलं, त्याच्यानंतर मिरचीची सुद्धा पेस्ट टाकली, कांदा आणि टमाटर दोन छान बारीक कट केलेला. पहिले कांदा होऊ दिला आणि त्याच्यानंतर टमाटर छान असे वितळतपर्यंत, म्हणजे पूर्ण ते टमाटर त्या तेलामध्ये मॅश होईल असे होतपर्यंत त्याला शिजू दिले. जास्त पकलेले असले की लवकर ते गळतात सुद्धा. आणि त्यानंतर आपले खडे मसाले, म्हणजे जे सुके मसाले असते ते, तर हळद, तिखट आणि धनिया पावडर, गरम मसाला मी टोटली स्किप करते कारण अति प्रमाणात होऊन जातो तो. आणि मीठ टाकलेलं आहे, कारण याच्यामध्ये सुकी नाही ठेवायची आहे, मला थोडंसं ग्रेव्ही करायची, त्याच्यामुळे मीठ टाकलं थोडं जास्त, कारण ग्रेव्ही म्हटलं की मीठ लागते. आणि जर आपण इथे पाणी नाही टाकलं, डायरेक्ट ते बारीक केलेलं सोया चंक्सचं टाकून दिलं तर ते बनते भुर्जी, सोया भुर्जी. पण आता पाणी टाकून याच्यामध्ये टाकत आहे सोया चंक्स ते उकळी आल्यावर. तर आता ही बनलेली आहे आपली सोया खिमा. जसं आपण मटनचा खिमा म्हणतो, कधी खाल्ला तर नाही आहे, पण आता व्हिडिओ वगैरे बघतो आपण, रेसिपी वगैरे इकडे तिकडे, त्यामुळे आयडिया आली मला थोडी. खिमा दिसायला तर खूप छान झाला, म्हणजे एक भुर्जीचाच प्रकार आहे. तर दिसायला खूप छान झाला, पण खाल्ल्यावर सांगते तुम्हाला कसं झालं काय. आणि ना अशा कडक केलेल्या पोळ्या कोणाकोणाला आवडते. सकाळची एक पोळी शिल्लक होती, 1.5 पोळी, तर मी छान अशी ताव्यावर त्याला कडक करून घेतली.
आणि मस्त वाटते असं काही गरम गरम कडक वगैरे पोळी. तर चला, हे बघा पोळ्या. आणि आता मुलंसुद्धा वाट बघत बसले आहे बघा. ए बसा खाली, बसा खाली, मी तू दंगल लाव. तर चला आता जेवण करते आणि जेवल्यावर रिव्ह्यू शेअर करते, कारण कसं आहे मुलांना घेऊन जेवण आणि गरम गरम म्हटलं ना थोडंसं तेवढं रिक्स नको घ्यायला, म्हणून चला तर आता जेवण करते आणि नंतरच भेटते. जेवण झालं आणि मग यांचा व्हिडिओ कॉल वगैरे आला, त्यामुळे मुलं खूप वेळपर्यंत बोलत बसले आणि मग समोरचं मी काहीच कंटिन्यू केलं नाही, कारण मुलं जोपर्यंत बिझी असते ना तोपर्यंत मी सगळं ओट्यावरचं उचलून भांडे वगैरे घासून घेतले होते आणि त्यांचं बोलणं झालं की मग नंतर मी बोलत बसली, त्यामुळे काही शेअर करता आलेलं नाही. आणि ही एक छोटीशी क्लिप होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर इथे बघू शकता 2 भावांचं जे प्रेम आहे ना. आणि स्मितू खरंच खूप मॅच्युअर्ड होत चाललेला आहे. आता तो फक्त 7 वर्षाचा आहे, पण इतका शांत आणि मॅच्युअर्ड होत आहे ना, पण त्याच्यावरच सगळा राग निघतो. तर चला भेटू उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये.